नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर हो मित्रांनो, आता लवकरच नवीन वर्ष येत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्ह्यूवर्सला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नवीन वर्षात सर्वच जण काही ना काही संकल्प करत असतात. त्याप्रमाणे माझ्या व्यावसायिक बंधू भगिनींसाठी मी एक संकल्प घेऊन येत आहे. या संकल्पनाने मला नाही तर आपल्या सर्वांना नक्की फायदा होणार आहे. तर सर्वांची उत्सुकता पाहता लगेच मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या सर्वांसाठी जो संकल्प घेऊन आलो आहे तो म्हणजे बचतीचा संकल्प. आजकाल सर्वजण आपापल्या प्रगतीसाठी धडपडत असतात. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न आहेत, जसं की घर, गाडी, बंगला, उच्च लाईफस्टाईल किंवा उच्च शिक्षण, बरोबर ना? तर मित्रांनो, हे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या नवीन वर्षात एक सवय लावायची आहे, ती म्हणजे बचतीची. प्रत्येकजण काही ना काही कमाई करत असतो. यामध्ये ते जेवढे कमाई करतात तेवढं सर्व खर्च करून टाकतात व महिन्याला शेवटी त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. एवढेच नाही तर महिना संपताना मित्रांकडून उधारीवर मागण्याची वेळ यांच्यावर येते, बरोबर ना? मित्रांनो, बचतीची सवय लावून घेतली तर तुम्हाला या संकटापासून वाचता येणार आहे व ही सवय तुम्हाला एक वेगळ्या उंचीवर पोहोचवू शकते. तर मित्रांनो, आपण महिन्याला जेवढे कमवितो त्यातील काही बचतीसाठी पहिल्यांदा काढून ठेवावे, जेणेकरून एक ठराविक काळानंतर एक मोठी रक्कम हातात येईल. तर ही बचत आपण कोठे कोठे करू शकतो? तर मित्रांनो, आपण याची बँकेमध्ये RD करू शकतो, पोस्टात RD करू शकतो, SIP करू शकतो, LICमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो. तर आजकाल LIC खूप चांगले रिटर्न देत आहे. शेअर मार्केट प्लॅनमध्ये देखील 12 ते 15% रिटर्न मिळतात. अशा पद्धतीने आपण जर LICमध्ये इन्व्हेस्ट केले तर देखील आपली चांगली सेविंग होऊ शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि बचतीच्या या सिरीजमध्ये आपण या नवीन वर्षामध्ये वेगवेगळे संकल्प घेऊन येणार आहोत. तर ते संकल्प पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. या नवीन वर्षामध्ये बचतीची एक नवीन सवय लावून एका